संजय शिरसाटांच्या सामाजिक न्याय विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं। 6 वर्षांसाठी 2000 कोटींचं टेंडर मात्र एस्टिमेट कॉस्टच नाहीये। सुरक्षा रक्षक आणि साफसफाईचं टेंडर वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे। कंत्राटी कामगारांना किती पगार याचा टेंडरमध्ये उल्लेखच नाहीये। तर संजय शिरसाटांच्या सामाजिक न्याय विभागाच्या सुरक्षा रक्षक आणि साफसफाईचं टेंडर वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। 6 वर्षांसाठी 2000 कोटींचं टेंडर काढण्यात आलं, मात्र त्याची एस्टिमेट कॉस्टच नाहीये। सामाजिक न्याय विभाग राज्यभरात 3500 कंत्राटी कामगार भरणार आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्याशी जोडले जात आहेत या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। चंद्रशेखर, संजय शिरसाटांच्या सामाजिक न्याय विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। 6 वर्षांसाठी 2000 कोटींचं टेंडर काढण्यात आलं, मात्र एस्टिमेट कॉस्टच त्यावर नाहीये। या संदर्भातले अधिकचे अपडेट नेमके काय आहे? नक्कीच हा जो खरं तर टेंडर जो आहे त्यामध्ये टेंडरचं एस्टिमेट जो असतो तो त्याची काय कॉस्ट आहे हे सुद्धा यामध्ये दिसत नाही। आणि खरं तर आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं हे जे सगळं टेंडर काढलेलं आहे त्या टेंडरमध्ये ज्या पद्धतीनं सामाजिक न्याय विभागाचे अनेक वसतिगृह आहेत, त्या वसतिगृहातील सुरक्षा रक्षक आणि त्या ठिकाणचं जे इतर काम असतं त्यासाठी हे सगळं टेंडर काढण्यात आलेलं आहे। खरं तर 35 जिल्ह्यातील 275 ठिकाणी हे काम करण्याचा अनुभव या सगळ्या टेंडरसाठी जो आहे तो हवा होता। आणि खरं तर हे सगळं टेंडर जो आहे तो चमत्कारिकच कारभार म्हणावा लागेल, कारण आपण पाहिलं की सगळं टेंडर जो आहे तो वादाच्या भोवऱ्यात आहे। आणि आपण त्याच्यामध्ये जर पाहिलं तर सामाजिक न्याय विभागाचे राज्यभरात जे आहेत कंत्राटी कामगार सुद्धा यामध्ये भरणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यांना किती पगार द्यायचा त्याचा उल्लेख या टेंडरमध्ये आपल्याला दिसत नाही। त्याचबरोबर टेंडर मधील ज्या अटी आणि शर्ती आहेत ते कुणाला तरी फायदा व्हावा का यासाठी ठेवल्यात का, यासाठी हा सुद्धा एक जो आरोप तो केला जात आहे। आपण पाहिलं की राज्यभरामध्ये सामाजिक न्याय विभागाचे जे वसतिगृह आहेत त्या वसतिगृहाच्या साफसफाईचं आणि सुरक्षा रक्षकांचं हे टेंडर आहे। शुभम, अगदी चंद्रशेखर, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर टेंडरमध्ये एस्टिमेटचा उल्लेखच नाहीये, तसंच साफसफाईसाठी ठेकेदार किती दर आकारणार याचा देखील या टेंडरमध्ये उल्लेख करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे अनेक प्रश्न या टेंडरच्या संदर्भातले आता उपस्थित होत आहेत। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। विजयजी, अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा आहे, कारण शिरसाटांच्या सामाजिक न्याय विभागासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। कारण 6 वर्षासाठी 2000 कोटींचं टेंडर काढण्यात आलं, एस्टिमेट कॉस्टचा उल्लेखच या कागदपत्रांवर नाहीये, गंभीर बाब आहे। हे जरी खरं असलं तर ही काही पहिली गोष्ट नाही। महाराष्ट्र शासनामध्ये सध्या टेंडर हा प्रकार हा विनोद झालेला आहे। म्हणजे एस्टिमेट करायचं नाही, कशासाठी आपण टेंडर काढतोय ते माहिती नाही, नवी जी पद्धत अवलंबत आहे त्याच्यामध्ये किती खर्च येणार आहे, आधीच्या पेक्षा तो खर्च किती वाढणार आहे, खर्च कमी करण्यासाठी काय योजना वगैरे सगळ्या कुठल्याही गोष्टीची याच्यामध्ये माहिती घेतली जात नाही। याचं कारण असं आहे की आचारसंहितेच्या काळामध्ये म्हणजे 2-4 वर्षापूर्वीची घटना सांगते मी तुम्हाला, त्यांनी टेंडर प्रक्रियाची ज्या प्रसिद्धी कालावधी होता तो एकदम कमी केला। आणि त्याच्यामुळे कुणी उठतं आणि काही टेंडर काढतंय, ठेकेदार तिथं बसतो आणि टेंडर काढतो आणि टेंडर प्रक्रिया पूर्ण होते। हे करण्यासाठी संपूर्ण जर टेंडर प्रक्रिया नियमावली जी आहे महाराष्ट्र शासनाची त्याच्यात बदल केला पाहिजे। याच्यामध्ये हे जे तुम्ही आता सांगताय ते सगळं सीबीसी गाईडलाईनच्या पूर्णपणे विरोधात आहे, विसंगत आहे। अगदी विजयजी, महत्त्वाची प्रतिक्रिया आणि महत्त्वाचं विश्लेषण देखील तुमचं पोहोचलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील आपल्यासोबत जोडल्या जातात, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। अंजलीताई, स्वागत आहे। संजय शिरसाटांच्या सामाजिक न्याय विभागाच्या संदर्भात एक बातमी समोर आली, कारण काही एस्टिमेट उल्लेख नसल्याचं समोर येतंय। 6 वर्षांसाठी 2000 कोटींचं टेंडर काढण्यात आलं, मात्र त्यामध्ये कोणत्याही तपशिलाचा उल्लेख नाही, एस्टिमेट कॉस्टचा देखील उल्लेख करण्यात आलेला नाहीये। आणि त्यामुळे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत सामाजिक न्याय विभागासंदर्भात। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे ताई। कसं आहे की ह्या विषयावर खरं तर मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळे डिटेल्स मांडणार होते, पण मला वाटतं लोकशाही चॅनल थोडंसं माझ्यापेक्षा फास्ट असल्याने त्यांनी ही बातमी आधी लावून धरली, त्याबद्दल तुमचं खरंच अभिनंदन, धन्यवाद। आता याच्यातली महत्वाचे जे मुद्दे आहेत की 3624 लोक यांना हवी होती, आता ती वेगवेगळ्या गोष्टींसाठी हवी होती।
त्याच्यासाठी एक टेंडर काढलं गेलं. मग त्या टेंडरवर नेहमीप्रमाणे कॉरिजेंडम काढलं गेलं. या कॉरिजेंडम मध्ये अनेक गोष्टी बदलण्यात आल्या. हो. आणि ह्याला जसं आता माझ्या आधी कोण बोलले मला माहिती नाही, पण जे रिस्ट्रिक्टिव्ह टेंडरिंग जो प्रकार आहे तो इथे पुन्हा होताना दिसतोय. याच्यात सगळे कायदे धाब्यावर लावून, म्हणजे मी तर त्याच्यावर आता एक प्रेस कॉन्फरन्स वेगळी घेणारच आहे. याच्यातल्या सगळ्या गोष्टी मला आता बाहेर काढायच्या आहेत. आणि तीच मंडळी, म्हणजे त्याच 3 कंपन्या ज्यांना सगळ्या गोष्टीची कॉन्ट्रॅक्ट मिळतात. मग त्यात BVG आहे, क्रिस्टल इंटिग्रेटेड आहे आणि स्मार्ट सर्व्हिसेस इंडस्ट्रीज म्हणून आहे. तर या सगळ्या त्याच कंपन्यांना हे प्रोजेक्ट मिळतात. मग ते कशाचंही असो, अगदी कचरा उचलण्याचा असो, यांचा आता ह्याच्यात मॅनपॉवरचा त्यांना दिला गेलाय. सगळ्या गोष्टीची कॉन्ट्रॅक्ट त्याच कंपन्यांना देतात. हे कोण आहेत मंडळी? तर क्रिस्टलमध्ये प्रसाद लाड आहेत. तर ही राजकीय मंडळींनाच हे सगळं दिलं जात आहे. याच्यात आता ओपन अँड शट आहे. तर त्याच्यावर मी लवकरच बोलणारच आहे. पण आताच्या घटकेला मला असं वाटतं की आपल्या खरंच अभिनंदन की आपण या सगळ्या गोष्टी आता बाहेर काढतायत. याच्यात गंमत म्हणजे काहीच स्पेसिफाईड नाहीये. म्हणजे त्यांना सॅलरीज किती देणार ते स्पेसिफाईड नाहीये. त्याच्यावर यांना 19% हे तिघांनीही बिडिंग मध्ये एक्झॅक्टली सेम अमाऊंट भरणं, हे कितपत म्हणजे मला तर हे सगळं इतका गौडबंग आलंय याची आता प्रश्नांची उत्तरं शिरसाटांना द्यावीच लागणार. अगदी. अंजलीताई, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलात तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही प्रतिक्रिया दिली, लोकशाही मराठी सोबत संवाद साधला, त्याबद्दल धन्यवाद. तर संजय शिरसाटांच्या सामाजिक न्याय विभागाच्या संदर्भात असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.